यानंतर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। काटामारीचा गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारनं महत्त्वाचं असं पाऊल टाकलेलं आहे। साखर कारखान्यांचं वजन काटे हे डिजिटल प्रणालीद्वारे सरकारी यंत्रणेशी जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्या संदर्भातलं पत्र हे साखर आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेलं आहे। याबाबत सरकारनं वैध मापनशास्त्र विभागाला सूचना देखील दिलेल्या आहेत। तर साखर कारखानदार काटामारी करतात अशा तक्रारी या संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या होत्या। काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील याबाबत कठोर पावलं उचलली जाण्याचा इशारा दिलेला होता। आता डिजिटल प्रणालीद्वारे वजन काटे हे प्रशासनाशी जोडल्यामुळे काटामारी करणाऱ्या कारखानदारांवरती कारवाई करता येणार आहे। सर्रास 20% वजन मारलं जातं। शेतकऱ्यांना 100 टन ऊस पिकवला तर केवळ 80 टनाचंच त्याला वजन मिळणार असेल। सरकारी मालकीचे वजन काटे उभा करणे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल ऑनलाईन करणं आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली एका सर्व्हरला ते जोडणं, हा निर्णय घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।